शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी बळीराम गाडेकर. आज आपण आजच्या अंदाजामध्ये दिनांक 8 जून ते दिनांक 13 जून या कालावधीमध्ये राज्यात जो काही मान्सूनपूर्व वादळी पाऊस होणार आहे तर त्या बाबतीत आपण सविस्तर माहिती देणार आहे. आणि त्यानंतर दिनांक 14 जून ते दिनांक 20 जून या कालावधीमध्ये राज्यात वादळी पावसात व मान्सूनच्या पावसामध्ये दोन्ही पावसामध्ये घट होणार आहे. म्हणजे राज्यात जसे मान्सून वारे दाखल होणार तसेच पावसामध्ये घट होणार आहे. तर त्या बाबतीत आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सविस्तर अंदाज लक्षात येईल. तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात. तर अगोदर बघूया आपण ECMWF या मॉडेलनुसार राज्यामध्ये दिनांक 8 जून ते 13 जून या कालावधीमध्ये मान्सूनपूर्व वादळी पाऊस एक चालू राहील. मात्र तोसुद्धा पाऊस सर्वशाम नाही असं हे मॉडेल दाखवत आहे. आणि त्यानंतर दिनांक 14 जून ते दिनांक 20 जून या कालावधीमध्ये राज्यामध्ये एकदम पावसाच्या प्रमाणामध्ये घट होणार आहे. त्यामुळे सध्या जर कोणी धूळ पेरणीची किंवा लागवडीची जर कोणी रिक्स घेत असेल तर कोणी रिक्स घेऊ नये. कारण की जर तुम्ही आता लागवडीची किंवा पेरणीची रिक्स घ्याल तर मला तरी असं वाटतं की त्यांना दुबार पेरणीचं संकट येईल. तर आता बघूया आणखीन GFS हे मॉडेल काय दाखवते ते. तर शेतकरी बंधूंनो जर आपण GFS हे जर मॉडेल जर बघितलं तर हे मॉडेलसुद्धा राज्यात दिनांक 8 जून ते 13 जून या कालावधीमध्ये मान्सूनपूर्व वादळी पाऊस एक चालू राहील. मात्र तो पाऊससुद्धा काही सर्वशाम नाही. दुपारनंतर आणि रात्री भाग बदलत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. आणि पुढं जर बघितलं तर दिनांक 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 जून या कालावधीमध्ये राज्यात हे मॉडेलसुद्धा पाऊस दाखवत नाही. त्यामुळे कोणीही लागवडीची व पेरणीची घाई करू नये. जर आपण घाई करसान लागवडीची, कारण की शेतकऱ्याचं कसं असतं आपल्याला माहिती आहे, मी पण एक शेतकरीच आहे, की एक थोडंसं कोड्यामध्ये माल टाकला सरकी टाकली म्हणजे चांगली उगती. पण शेतकरी बंधूंनो तशी पोझिशन ह्या वर्षी नाही. आपण मागच्या वर्षीसुद्धा काही धूळ पेरणीचे अंदाज दिले होते. तुम्ही ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे ते जाऊन पहा आणि त्यानुसार पाऊस आलेला आहे. पण ह्या वर्षी तशी पोझिशन नाही. त्यामुळे कोणीही धूळ पेरणीची रिक्स घेऊ नये. तर आता बघूया दिनांक 8 जून ते 13 जून राज्यात नेमकं कोण्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहील ते. तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला ह्या इमेजमध्ये दिसत असेल तर यामध्ये जी काही तुम्हाला आता ही लाल रेषा आहे तर ह्या लाल रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 8 जून, 9 जून, 10 जून, 11 जून, 12 जून आणि 13 जून हे 5-6 दिवस रोज दुपारनंतर व रात्री वादळी वाऱ्यासह या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल. त्यानंतर जी काही तुम्हाला पिवळी रेषा दिसत आहे ही जी पिवळी रेषा तर ह्या पिवळ्या रेषा आतील जिल्ह्यामध्ये दिनांक 8 जूनपासून ते दिनांक 13 जूनपर्यंत आपल्याला रोज दुपारनंतर एक भाग बदलत एक बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळेल. तर त्यामध्ये जिल्हे आहेत गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, जालना, त्याच्यानंतर हिंगोली, परभणीचा काही भाग, बीड, तसेच सोलापूर, सांगली, साताऱ्याचा काही भाग, त्यानंतर पुणेचा काही भाग, अहिल्यानगर, ठाणे, पालघर, नाशिकचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरसुद्धा काही भाग आहे. तर या जिल्ह्यामध्ये दिनांक 8 जूनपासून ते दिनांक 13 जूनपर्यंत रोज दुपारनंतर व रात्री भाग बदलत एक वादळी वाऱ्यासह बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होईल. त्यामुळे इथंसुद्धा पावसाचं प्रमाण कमीच आहे. त्यानंतर जी काही तुम्हाला वरती ही हिरवी रेषा दिसत आहे ह्या हिरवी रेषेच्या आतील जिल्ह्यामध्ये त्यामध्ये आहे बुलढाण्याचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग, नाशिकचा काही भाग, तसेच धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्याचा समावेश आहे. तर या जिल्ह्यामध्ये
आपल्या दिनांक 8 जून ते दिनांक 13 जून या कालावधीमध्ये एक बहुतेक ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळेल वादळी स्वरूपाच्या. इथे काही मोठ्या पावसाची शक्यता नाही. तर शेतकरी बंधूंनो, हा होता आपला दिनांक 8 जूनपासून ते दिनांक 20 जूनपर्यंत राज्यात एकूण पावसाची काय स्थिती राहील त्या बाबतीमधला अंदाज. तर शेतकरी बंधूंनो, मला पुन्हाच एक सांगा वाटतं आहे की कोणीही दिनांक 8 जूनपासून ते 13 जूनपर्यंत राज्यात जो काही वादळी पाऊस होणार आहे, तर ह्या वादळी पावसाच्या भरोश्यावर लागवडीची व पेरणीची रिस्क घेऊ नये. कारण पुढे दिनांक 14 जून ते दिनांक 20 जून या कालावधीमध्ये राज्यात पाऊस नाही, नुसते ढगाळ वातावरण राहील. आपण तुम्हाला ह्या अंदाजामध्ये पहिलं मॉडेल जे आहे ECMWF आणि GFS मॉडेल, ह्या दोन्ही मॉडेलच्या नुसार, कारण की दोन्ही मॉडेल असे आहेत की सगळ्या जगातील जे काही हवामान संस्था आहेत तर ह्या दोन मॉडेलवरच आपले अंदाज वर्तवत असतात. त्यामुळे हे दोन्ही मॉडेल पुढे दिनांक 14 ते 20 जून या कालावधीमध्ये पाऊस दाखवत नाही. त्यामुळे कोणीही लागवडीची पेरणीची रिस्क घेऊ नये. क्वचित जे काही हे लाल रेषेच्या आतील जिल्हे मी अगोदर तुम्हाला दाखवले, हे लाल रेषेच्या आतील जे जिल्हे आहेत या जिल्ह्यात समजा ज्या शेतकऱ्यांकडं पाण्याची व्यवस्था आहे तर त्यांनी इथं कपाशीची लागवड करायला काही हरकत नाही. तर शेतकरी बंधूंनो, या अंदाजामध्ये इतकेच. नमस्कार.